विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. चला, एक चांगला बदल झालाय तुमच्यात. एक पॉझिटिव्ह बदल म्हणूया आपण. दिसतोय मला, की तुम्ही बोलून दाखवलंय मला, की काय आय विल गिव्ह माय 100%. मी माझे बेस्ट एफर्ट्स देणार आहे. मग रिझल्ट जो लागेल तो आम्हाला मान्य आहे. आम्ही पालकांच्या वतीने बोलतोय बरं का. प्रयत्न तरी करा रे. तुम्ही प्रयत्नच करत नसेल तर आम्हाला वाईट वाटतंय ना. राग येतो ना आम्हाला पण मग. आता होतं काय बघा लक्षात घ्या, की सगळ्यांना आयुष्यात ना कधी ना कधीतरी अशा फेजमधून जावं लागतं, तणावाच्या म्हणूया आपण. पण या तणावाला जो व्यवस्थित सामना करेल ना त्याचा, यश मिळणारच मी सांगून ठेवतो तुम्हाला. कुठलीच गोष्ट, कुठलीच परिस्थिती नेहमीच आहे तशी टिकून राहत नाही बरं का. त्यातून आपण बाहेर पडतो, प्रगती करतोय. ओके. चला, मग आपण ठरल्याप्रमाणे काय करणार आहे, की नेक्स्ट डे म्हणजे 10 जानेवारीचं शेड्यूल, सॉरी 11 जानेवारीचं शेड्यूल मी तुम्हाला देतोय. काय करायचंय आज? तर पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला ना, मी तुम्हाला सांगतो फिजिक्सवाला किती मोठा प्लॅटफॉर्म आहे. फिजिक्स शिकवायला एक बेस्ट शिक्षक आहेत. दाढीवाले आहेत बघा, बॉडी बिल्डर आहेत. काय नाव त्यांचं सांगा? मला कमेंटमध्ये सांगा त्यांचं नाव. मला माहित आहे बरं का. तुम्ही मला सांगा. ओके. त्या सरांचा एक मी व्हिडिओ बघितला होता. त्यात ते म्हणले, की "गला सूख जाता है बच्चों को बताकर मतलब बच्चों से बोल के, की टेस्ट दो, टेस्ट दो, टेस्ट दो." तर तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल, की मी हिंदीमध्ये व्हिडिओ का बनवत नाही ते परफेक्टली जमतच नाही ना. हां, मी हिंदीचा तिरस्कार करतोय असं काही नाही बरं का भावानो, पण परफेक्ट होत नाही ना. चला म्हणून आपली मातृभाषा जी ग्रेट आहे म्हणूया आपण. बरं, महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया आपण. टेस्ट दिली पाहिजे. टेस्टच इम्पोर्टंट आहे. त्याचं एनालिसिस इम्पोर्टंट आहे. हे सांगणारे हजारो व्हिडिओ YouTubeवर आहेत. कोण देतायत हे व्हिडिओ? जे अनुभवी लोक आहेत ते देतायत ना. त्यांच्या अनुभवातून सांगतायत ना, ते काही टेस्ट शिवाय तुमचा रिझल्ट मिळणारच नाहीये. मग आपण देतोय ना तुम्हाला टेस्ट. मग आज कोणती टेस्ट आहे? तर तुम्हाला सांगतो मॅट्रिक्स आणि लॉजिक वरती. किती क्वेशन्स? फक्त 10 क्वेशन किंवा 20 क्वेशन असतील बरं का लक्षात घ्या. टेस्ट या छोट्या आहेत. का? बघा टेस्टसाठी तुम्ही अभ्यास तर पूर्ण टॉपिकचा करताय ना. टेस्ट थोड्याशा छोट्या असल्या म्हणून काय बिघडलं? अभ्यास तर बघ. छोटे का देतोय मी? तुम्हाला इमिडिएटली पटकन अटेम्प्ट करता यावं, त्याचं एनालिसिस करता यावं. मला टेस्ट तुमच्याकडून घ्यायची आहे. पण टेस्टसाठी मला 3-3 तासाच्या अशा एफ-एल-टी फुल लेंग्थ टेस्ट नाही ठेवायच्या. कारण शेड्यूल थोडंसं टाईट आहे आता. अजून तुम्हाला तुमच्यावर बराचसा लोड आहे, हे मला माहिती आहे. ओके. बरं, मी सांगितलं मग ते फॉलो व्हायलाच पाहिजे असं नाहीये. तुमच्या काही अडचणी असतील, कॉलेजमध्ये कदाचित वेगळा प्रिलिमचा पेपर असेल, तर स्वतःनुसार फ्लेक्सिबिलिटी ठेवा बरं का. पण मला हे सांगितलंय, सांगतोय मी, तुम्ही करताय, आनंदच वेगळा आहे. चला मग काय माहितीये का, 11 तारखेला तसं काही ऑफलाईन क्लासमध्ये मुलं आली, की पहिला मॅथ्सचं रिव्हिजन लेक्चर त्यांचं होतं. ओके. बेस्ट लेक्चर होतं रिव्हिजन लेक्चर. मग आम्ही काय करू सर? टेस्ट कशावर आहे? मॅट्रिक्स लॉजिकवर आहे. करा रिव्हिजन त्याची म्हणूया आपण. त्याच्यानंतर दुपारी आम्ही इथं क्लासमध्ये लेक्चर ठेवलंय इंग्लिश. माझी इच्छा आहे. तुम्ही 1.5-2 तास इंग्लिश प्लस जिओग्राफी, आय-टी-सी-एस कुठलाही सब्जेक्ट घ्या, पण थोडा वेळ द्या. आता वेळ आली बरं का. आता वेळ दिली पाहिजे लक्षात घ्या. इंग्लिशला पण दिला पाहिजे वेळ. ओके. त्याच्यानंतर आम्ही काय करतोय 12 ते 1 ब्रेक आहे. पण मुलं आता कमी वेळ डबा खातायत बरं का लक्षात घ्या. टाईमपास 0 म्हणूया आपण. आणि नंतर व्हिडिओ लेक्चर एखादं पेंडिंग असेल ते बघायचं प्लस ऑर्गॅनिक. मला तुमच्याकडून एक काय म्हणूया आपण, काय म्हणतो रे आपण त्याला मला शब्दच आठवेना. वचन हवंय. काय? की आम्ही सर तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये एक्सपर्ट होऊन दाखवतो. एवढं. कुठलाही प्रश्न विचारला, तर लगेच जमला पाहिजेच. लगेच. मग तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिकचे 3 व्हिडिओ लेक्चर्स अपलोडेड आहेत बरं का. चौथं व्हिडिओ लेक्चर तुम्हाला 11 तारखेला मिळेलच. हळू एवढा कॉन्फिडन्स वाढणार आहे. गॅरंटीनं म्हणूया आपण. काहीही ऑर्गॅनिक दिलं तर जमणार आहे. पण मला नाही तुम्हाला जमलं पाहिजे. माझीच प्रॅक्टिस व्हायला कधी-कधी असं मला वाटतं. पण प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. चला दुपारी पुन्हा वेळ 2:30 ते 4 पुन्हा मॅथ्स होऊ शकतं. उरलेला टॉपिक का? मॅथ्सच करायचं आहे. कारण 4 टेस्ट स्टार्ट होते. 2 टेस्टसाठी मी 1.5 तासाचा स्लॉट ठेवलाय. पण टेस्ट दिल्यानंतर जे प्रश्न चुकले ते एनालिसिस पण करायचे आहेत. मग काहींचा 1.5 तास लागणारच नाही. त्यांचा अभ्यास परफेक्ट आहे. त्यांचं पटकन होऊन जाईल. त्याच्यानंतर आमचा प्लॅन काय आहे नीट लक्षात द्या बरं का. एक्स्ट्राऑर्डिनरी ठरणार आहे बरं का, हा प्लॅन. 10 तारखेला केमचा पेपर झाला बरं का आणि बोललोय मी तुम्हाला परत बोलतोय 15 तारखेला मॅथ्सचा फुल लेंग्थ पेपर आहे. 18 तारखेला फिजिक्स आहे. मग आमच्याकडे 8 दिवस आहेत. मग रोज आम्ही 2 टॉपिक फिजिक्सचे करायला ठरवलंय. काय अवघड आहे. आणि काय करायचंय त्या टॉपिक मधलं डेरिव्हेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, न्यूमेरिकल. न्यूमेरिकल.
आता डेरिव्हेशन्स करा बाबांनो, करा. पण काय होतं एक्झामच्या वेळेस म्हणा, आता डेरिव्हेशनची रिव्हिजन करायलाच वेळ मिळत नाही असं होतं. रिअॅलिटीमध्ये 5 दिवस सुद्धा पुरत नाहीत. पण न्यूमेरिकल्स केलं, की सीईटीला त्याचा फायदा होईल. आणि एवढं करून पण संध्याकाळी आणखीन 2-3 तास वेळ शिल्लक राहतोय. एवढं करून पण पहाटेचा वेळ शिल्लक आहे. मग किती छान असं शेड्यूल आहे की नाही? कराल का नक्की फॉलो तुम्ही? का नाही करणार? का नाही करणार? करणारच हे तुम्ही मला माहिती आहे लक्षात घ्या. एवढ्या रात्री हा व्हिडिओ बघितला, दिवसभराचं शेड्यूल कंप्लीट केलं, तर शांत झोप घ्या आता. ओके आणि पहाटे उठा. माझ्या पूर्ण आयुष्यात मी रात्री जागून अभ्यास केला बरं का आणि ती माझी चूक होती. उलटं पहाटे उठून ना सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर जो अभ्यास करेल ना, तो लक्षात पण राहतो. आरोग्य चांगलं राहतं. सगळ्या गोष्टी आहेत रे. पण मला भीती वाटायची रे एक्झामच्या काळात अभ्यास करताना. जाग नाही आली तर? त्यापेक्षा जागून अभ्यास करूया. मग जागरण करायचं म्हटलं, की मग कॉफी, चहा, ओके. लेजेंड्स असतात बाळांनो, हॉस्टेलवर बघायला मिळतात. ओके. झोप येते. वेगळ्याच गोष्टी करतात त्या, बोलायला नको बरं का. पण मी माझ्या हॉस्टेलवर मी अनुभव घेतलाय त्या गोष्टीचा, की झोप घालवण्यासाठी ना व्यसन करणारी मुलं बघितलीत मी लक्षात घ्या. म्हणजे हेतू वेगळा, झालं वेगळंच म्हणूया आपण. पण ह्या गोष्टी करायची गरज नाही लागणार जर आपण वेळीच म्हणजे लवकर झोपलो आणि पहाटे उठलो. सर्वोत्तम आहे ही पद्धत लक्षात घ्या. बघा जमतंय का? मी तुम्हाला सांगू का, जर तुम्ही आता बघा गंमत बघा, मी तुम्हाला सांगतोय. बघा हे जरा वेगळं बोलतोय हां. जर तुम्ही 12, 1, दीड पर्यंत जागून झोपत असाल, ऑब्व्हियसली सकाळी 6, 7, 7:00-7:30 लाच उठणार तुम्ही. ती पण झोप पूर्ण होणार नाही. कंटाळा तसाच राहणार. ठीक आहे, जाऊ दे. हे 12-12:30 च्या ऐवजी तुम्ही 10 ला झोपायचा प्रयत्न करा एके दिवशी. बघा, मी तुम्हाला सांगतो पहाटे 2:30 लाच तुम्हाला जाग येईल आणि अशी जाग येईल ना, की झोप पूर्ण झाली सगळं असं वाटेल. हां, वाटेल हे लक्षात घ्या. बघा जमलं तर हे करून लक्षात घ्या, ते चांगलं ठरेल. पण महत्वाचं हे तर फॉलो करण्याचा प्रयत्न कराच. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललोय सरांचं नाव टाइप केलं का नाही अजून? ओके. मी सांगतो राजवंत सर बरोबर आहे ना सांगा बघू? त्यांनी तसा तो व्हिडिओ अपलोड केलाय. टेस्ट. मग आता टेस्ट द्यायचे आहेत. रोज टेस्ट देताय तुम्ही. मुलं करतायत. हा आनंद वेगळा आहे. दिसत पण असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर तो आनंद. ऑल द बेस्ट.